चला आज आपण शिकणार आहे स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 1 फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. त्या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2. तर आता बघा, तुम्हाला या आधी पण मी तुम्हाला दोन क्वेश्चन सोडून सांगितलेले आहेत. लिनियर इक्वेशन मध्ये काय आहे की इक्वेशन्स दिलेले असतात दोन, त्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात. त्या व्हेरिएबलचे आपल्याला काय काढायचे असते, व्हॅल्यूज. आता इथं पण बघा, तुम्हाला x + 7y = 10 हे एक इक्वेशन दिलेलं आहे. 3x - 2y = 7 हे सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. आता या इक्वेशन मध्ये काय करायचंय, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, हे साईड लक्ष घ्यायचंय. ठीक आहे. आणि इथं 7 आहे कॉन्स्टंट, तर इथं 2 आहे. मग अशा वेळी काय करायचं आपल्याला, हे जे कॉन्स्टंट आहेत हे सेम आणायचे.